संगीत हा माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. संगीताविना मनुष्याचे आयुष्य निरस होऊन जाईल. या संगीतात फक्त माणसालाच नाही तर निसर्गातील प्रत्येक घटकाला नवचेतना देण्याची ताकद आहे. संगीतातील हीच ताकद ओळखून कोल्हापुरातील एक शिक्षक गेली 17 वर्षांपासून विविध व्याधींनी ग्रस्त रुग्णांवर संगीताद्वारे उपचार करत आहेत. आजवर कित्येक कोमामध्ये गेलेल्या रुग्णांना देखील त्यांनी या संगीताच्या माध्यमातून बाहेर येण्यास मदत केली आहे. विशेष म्हणजे विनामूल्य ते हे संगीत उपचार आजतागायत करत आहेत. मी क्लासेस घेतो बासरीचे आणि डॉक्टर शीतल देशपांडे यांनी मला पहिल्यांदा संगीत चिकित्सा द्यायला भाग पाडलं. मला असं लक्षात आलं की ही थेरपी बाहेरच्या देशात देत आहेत, पण ते त्यांच्या म्युझिक वापरून मोझार्ट म्युझिक आणि त्यांचे जे काही म्युझिक तिथं प्रचलित आहे त्या म्युझिक थ्रू देतात. मग आम्ही एक विचार करून भारतीय शास्त्रीय संगीत किंवा आपण त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत या माध्यमातून मी लिटरेचर सर्वे केला आणि त्या पेशंटला पहिल्यांदा म्युझिक थेरपी दिल्यानंतर तो कोम्यातून बाहेर आला. मग थोडंसं माझा इंटरेस्ट वाढला की बाबा हे कसं शक्य आहे. मग आयुर्वेदाचा चरक संहिता वगैरे असे 2-3 ग्रंथ आहेत ते मी वाचल्यानंतर मला असं जाणवलं की आपलं सगळी शरीर हे वात, पित्त आणि कफ या 3 दोषांवरती अवलंबून आहे. त्याचा बॅलेन्स व्हायला पाहिजे. मग माझ्याकडे अजून असे काही पेशंट्स आले की जनरल आपले जे काही आजार आहेत त्याच्यावरती. काही पेशंट्स असे आले की तो पहिल्यांदाच असा काहीतरी आजार असा तो झालेला त्याला औषध नव्हतं. तर अशा पेशंट्सला मी ट्रीट करताना मी म्युझिकचा माझा नॉलेजचा वापर करून त्याला संगीत बनवून पण दिले. काही वेळेला रेडीमेड संगीत त्यांना मी दिलं आणि ते रुग्ण पॉझिटिव्ह थिंकिंग करायला लागले आणि त्याप्रमाणे त्या व्याधीतून किंवा डिसऑर्डर्समधनं ते मुक्त झाले. म्युझिक थेरपी किंवा संगीत उपचार ही प्रत्येक आजारातील मेडिकल फील्डची सहाय्यक उपचार पद्धती मानली जाऊ शकते. त्यानुसारच संगीताचा वापर करून रुग्ण बरे करण्याची ही उपचार पद्धती कोल्हापुरातील प्रतिभानगर परिसरात राहणाऱ्या सचिन जगताप यांनी 17 वर्षांपूर्वी आत्मसात केली होती. स्वतः महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असताना संगीताच्या आवडीमुळेच कित्येक रुग्णांना ते संगीत उपचाराची विनामूल्य सेवा देऊन बरे करत आहेत. काही राग, काही आलापी, काही रागाच्या विलंबित गती, काही वेळेला इन्स्ट्रुमेंट स्वरूपात काही गाणी त्या रागावर आधारित असा वेगवेगळ्या माध्यमातून मी प्रयोग करत गेलो आणि ही संगीत चिकित्सा ही खऱ्या अर्थानं आपले पॉझिटिव्ह थिंकिंग ही वाढवते आणि ते पॉझिटिव्ह थिंकिंग वाढलं की आपोआपच आपल्याला एक धाडसी त्या पर्टिक्युलर डिसऑर्डरला फाईट करायचं एक आपल्याला धाडस तयार होतं. आता 23 पेशंट्स जे आहेत ते कोमा स्टेटमधले. मग त्यामध्ये काही पेशंट सेमी कोमा होते, काही पेशंट फुल कोमामध्ये 2 वर्ष वगैरे असे होते. त्यांच्यावर ट्रीटमेंट केलेली आहे आणि ते सक्सेस झालेले आहे. आणि वेगवेगळ्या आजारावरती म्हणजे तुम्ही मधुमेह घ्या, लो BP घ्या, लो BPला औषध नाही आहे तर त्याच्यावरती सुद्धा मी थोडंसं वर्क करून बघितलं. त्यानंतर असे मानसिक रुग्ण, हल्ली मानसिक रुग्णांवरती जास्त माझ्याकडे येत आहेत. म्हणजे PUBG खेळलेला मुलगा त्याला मोबाईल काढून घेतला आणि तो अगदी वेडसर झालेला आहे. असे काही चॅलेंजिंग पेशंट्स माझ्याकडे येतात. असे जवळजवळ विविध आजारांवरती, डिसऑर्डर्सवरती 450हून जास्त पेशंट्स मी आत्तापर्यंत ट्रीट केलेले आहेत आणि त्याला मी कुठला पैसा घेत नाही, फ्री ऑफ कॉस्ट करतो. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.